नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात, अक्कलकुव्यात नदींना पूर। नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले प्रवाहित झाले आहेत। अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहणारी वरखेडी नदी धोक्याची पातळी ओलांडली असून दुथडी भरून वाहत आहे। त्यासोबतच वरखेडी नदीला लागून असलेल्या अनेक गावांचा संपर्क देखील तुटणार आहे। पावसामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विचरक धरणात देखील पाणी पातळीची वाढ होत आहे। त्यासोबतच जिल्ह्यातील धरणांची देखील पाणी पातळीत प्रचंड वाढ होत असल्याचं दिसून येतंय। येणाऱ्या आणखी काही तास असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। काग्या मित्र कोकणी यंदा भात पीक, तुवर आणि सोयाबीन आणि ज्वारी, कपासी ये पीक हारी दिखाई रही है। એટલે मागे कहीं की काही वेळ है तो नक्की नाही, पण सध्या हारो देखा है। पाया आम्ही सध्या आज चालू आहे ते फेकून लागी रही है पाणी। नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात। नवापूर तालुक्यात शनिवारी जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत। नवापूर तालुक्यात भात, सोयाबीन, कपास, मका, ज्वारी, तुवर, उडीद अशा पिकांची लागवड करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक भात पिकाची लागवड नवापूर तालुक्यात केली जाते। नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नवापूर तालुक्यात झाली आहे। तालुक्यातील सर्वच लघु मध्यम प्रकल्प 100% भरण्यात आले आहेत। तालुक्यात आदिवासी बांधव पारंपरिक भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात। यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने भात शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्याने यंदा भाताचे उत्पन्न वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवापूर तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे, तर पावसाच्या पाण्याने विहिरी पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत। सध्या चांगला पाऊस पडत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुराढोरांचा, साऱ्यांचा प्रश्न देखील मिटला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।